तुकडेबंदी कायद्यामुळे तुमचं खरेदी विक्रीचं व्यवहार अडकलं होतं का? सरकारी आदेश आले, पण रजिस्ट्री ऑफिसमध्ये कामच होत नव्हतं. आता चिंता सोडा, कारण सरकारचं अधिकृत पत्र अखेर आलेलं आहे. या भागात आपण पाहणार आहोत की नोंदणी कार्यालयात व्यवहार का आणि कसे सुरू झालेत, ते नवीन शपथपत्र काय आहे जे तुम्हाला द्यावं लागेल, आणि ही संपूर्ण प्रक्रिया कशी पार पडेल याची सविस्तर माहिती. आणि हो, अशीच उपयुक्त माहिती हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा, कारण इथे आम्ही कोणतेही शुल्क घेत नाही. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आपण एका महत्त्वाच्या शपथपत्राबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत जी खूप उपयोगी पडेल. नमस्कार, रत्नागिरीच्या रमेश काकांची गोष्ट सांगते. मुलीच्या लग्नासाठी त्यांनी जमिनीचा एक छोटा तुकडा विकायला काढला होता. पण मागच्या आठवड्यात त्यांनी आपला महसूलशाही चॅनलवरचा व्हिडिओ पाहिला. त्यांना एक आशेचा किरण दिसला आणि आता हे नवीन पत्र आल्यामुळे त्यांचा व्यवहार पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. तुम्हालाही महसूल आणि कायद्यांबाबत अशीच विश्वसनीय आणि उपयुक्त माहिती हवी आहे का? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल आत्ता सबस्क्राईब करा. साहेब, सगळ्यात आधी हे सांगा की सरकारने तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याची घोषणा करूनही आत्तापर्यंत रजिस्ट्री ऑफिसमध्ये व्यवहार का थांबले होते? नेमकं काय घोडं अडलं होतं? अगदी बरोबर प्रश्न विचारलाय. सरकारी काम आणि 6 महिने थांब म्हणतात ना, तसंच काहीसं झालं होतं. झालं असं की शासनाने अध्यादेश आणि SOP म्हणजे कार्यपद्धती जाहीर केली, पण ती थेट खालच्या ऑफिसपर्यंत पोहोचलीच नाही. अच्छा. हो, दुय्यम निबंधक कार्यालयांना त्यांच्या वरिष्ठ विभागाकडून म्हणजे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून एक लेखी पत्राची प्रतीक्षा होती. माझ्या अनुभवातून सांगतो, जोपर्यंत वरिष्ठ कार्यालयाकडून स्पष्ट आदेश येत नाहीत तोपर्यंत स्थानिक अधिकारी जबाबदारी घेत नाहीत. म्हणजे आता तो अडथळा दूर झालाय का? सरकारकडून काही नवीन पत्र आलंय का ज्यामुळे लोकांना दिलासा मिळालाय? हो, नक्कीच. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने 28 नोव्हेंबर 2025 रोजी सर्व जिल्हा निबंधकांना एक पत्र पाठवलंय. ओके. आणि या पत्रात स्पष्ट आदेश दिले आहेत की 4 नोव्हेंबर 2025च्या SOP नुसार तात्काळ व्यवहार सुरू करा. त्यामुळे आता कुठलीही अडचण उरलेली नाही. अरे वा. एक क्विक फॅक्ट सांगतो. हे नियम 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 या काळात झालेल्या सर्व बेकायदेशीर हस्तांतरणांना कायदेशीर करण्यासाठी लागू आहेत. तुमचा व्यवहार पण असाच अडकला होता का? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, अशीच कायदेशीर माहिती सोप्या भाषेत मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हे तर जबर झालं, पण आता रजिस्ट्री ऑफिसमध्ये गेल्यावर सामान्य माणसाला काय करावं लागेल? काही नवीन कागदपत्र लागतील का? हो, आता एक सर्वात महत्त्वाचं कागदपत्र लागेल. ते म्हणजे खरेदीदार आणि विक्रेता या दोघांकडून एक प्रतिज्ञापत्र किंवा शपथपत्र. शपथपत्र? हो, एक किस्सा सांगतो. पुण्यातले एक भाऊ जुनीच कागदपत्र घेऊन ऑफिसमध्ये गेले आणि अधिकाऱ्यांनी त्यांना परत पाठवलं. अरे रे. नवीन नियमांची माहितीच नव्हती त्यांना. त्यांचे 2 दिवस वाया गेले. म्हणून हे शपथपत्र लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. इथेच मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्या मागच्या व्हिडिओवर जळगावचे संदीप पाटील भाऊ विचारतात की या शपथपत्रात नेमकं काय लिहावं लागतं? यात काही फसवणूक तर होणार नाही ना? संदीप भाऊ, काळजी करण्याचं काहीच कारण नाही. चला स्टेप बाय स्टेप बघूया या शपथपत्रात काय असतं. हो, सांगा. स्टेप 1, मालमत्तेची माहिती द्या. म्हणजे तुमचं नाव, गाव, गट नंबर आणि विकल्या जाणाऱ्या जमिनीचं क्षेत्रफळ हे सगळं स्पष्टपणे लिहायचं. ओके. स्टेप 2, कालावधीची खात्री करा. म्हणजे तुमचं हस्तांतरण जे आहे ते 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 या काळात झालं आहे असं त्यात नमूद करायचं. अच्छा, फक्त त्याच कालावधीसाठी? अगदी. स्टेप 3, दुहेरी विक्री नसल्याचं सांगा. म्हणजे ही जमीन यापूर्वी इतर कोणालाही विकलेली नाहीये आणि तुमच्या मालकीच्या क्षेत्रापेक्षा जास्त जमीन तुम्ही विकत नाहीये हे स्पष्ट करायचं. स्टेप 4, इतर कायदे वेगळे ठेवा. हे शपथपत्र फक्त तुकडेबंदी कायद्यापुरतं आहे. या व्यवहारामुळे जमिनीवरचं जे अनधिकृत बांधकाम आहे ते कायदेशीर होणार नाही हे मान्य करायचं. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. हो. स्टेप 5, कागदपत्रांची हमी द्या. म्हणजे सोबत जोडलेला झोन दाखला, 7/12, प्रॉपर्टी कार्ड हे सगळं खरं असल्याची हमी द्यायची. आणि शेवटची स्टेप 6, शिक्षेची जबाबदारी स्वीकारा.
म्हणजे दिलेली माहिती खोटी आढळल्यास मालमत्ता हस्तांतरण कायद्याच्या कलम 82 नुसार कायदेशीर कारवाईला पात्र असाल हे मान्य करायचं. वा, भारी माहिती दिलेत. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. ही चेकलिस्ट तुम्हाला उपयोगी वाटली का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. साहेब, एक मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये की आता हे व्यवहार कायदेशीर झाले म्हणजे त्या जमिनीवरचं कोणतंही बेकायदेशीर बांधकाम पण आपोआप कायदेशीर झालं. हे खरं आहे का? अजिबात नाही. हा सर्वात मोठा गैरसमज आहे. हो. हा नियम फक्त जमिनीच्या तुकड्याच्या खरेदी विक्रीला कायदेशीर करतो. जमिनीवरच्या बांधकामासाठी तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेचे म्हणजे ग्रामपंचायत, नगरपालिकेचे नियम पाळावेच लागतील. अच्छा. शपथपत्रातही याचा स्पष्ट उल्लेख आहे की बांधकामाची जबाबदारी आमची राहील. समजलं. म्हणजे आता महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये हे व्यवहार सुरू झाले आहेत का? की अजूनही काही ठिकाणी अडचणी येऊ शकतात? या पत्रामुळे आता सर्वच जिल्ह्यांमध्ये व्यवहार सुरू झालेले आहेत. म्हणजे आता कुठलाही अधिकारी वरतून आदेश नाहीत असं कारण देऊ शकत नाही. बरं. पण काही ठिकाणी एखाद्या अधिकाऱ्याला नियमात काही शंका असेल तर तो थोडा वेळ घेऊ शकतो. पण तत्वतः सर्वत्र व्यवहार सुरू झालेले आहेत. महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपला महसूलशाही यूट्यूब चॅनलला भेट द्या. तुमच्याकडे असं कोणाचं उदाहरण आहे का ज्यांना या नवीन पत्रामुळे लगेच फायदा झाला? हो, नक्कीच. सोलापूरच्या एका शेतकऱ्याची गोष्ट आहे. त्यांनी मुलाच्या शिक्षणासाठी 1 गुंठा जमीन विकायला काढली होती, पण व्यवहार अडकला होता. हे नवीन पत्र आल्यावर आम्ही त्यांना शपथपत्राबद्दल माहिती दिली आणि कालच त्यांचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालं. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. योग्य माहिती वेळेवर मिळाली की असा फायदा होतो. खरंय. जाता जाता एक शेवटचं पण महत्वाचा प्रश्न, हे शपथपत्र खोटं दिलं तर काय होऊ शकतं? खोटं प्रतिज्ञापत्र देणं महागात पडू शकतं. शपथपत्रात स्पष्ट लिहिलं आहे की माहिती खोटी आढळल्यास मालमत्ता हस्तांतरण कायद्याच्या कलम 82 नुसार कायदेशीर कारवाई आणि शिक्षा होऊ शकते. बापरे. हो, त्यामुळे प्रामाणिकपणे माहिती द्या, हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. तर आज आपण पाहिलं की तुकडेबंदीचे व्यवहार सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू झाले आहेत. हो. यासाठी आता एक शपथपत्र देणं बंधनकारक आहे. बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे या नियमामुळे फक्त जमिनीचा व्यवहार कायदेशीर होतो, अनधिकृत बांधकाम नाही. अगदी बरोबर. सरकार योजना आणते, कायदे बदलते, पण खरी ताकद आपल्या हक्कासाठी जागरूक राहण्यात आहे. योग्य माहिती मिळवा आणि आपला हक्क सोडू नका. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आता सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात कोणत्या विषयावर माहिती हवीये हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या भागात आपण जाणून घेऊ वारसा हक्काने मिळालेल्या जमिनीच्या वाटणीबद्दलचे नवीन नियम आणि सोपी प्रक्रिया. अधिक माहितीसाठी आणि चर्चेसाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कुणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.